धनंजय म्हात्रे उर्फ बाटला यांनी जर कॅच पकडली तर अजय म्हात्रे ग्रुप कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बाई बाईच्या बॅनरला जर बॉल आदलला तर 200चं कॅश प्राइज आहे. आता एंड बदलायला लागेल. चला सगळ्यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूया. खूप चांगली स्पर्धा अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आणि ग्रामस्थ मंडळ जामरुंग आयोजित परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये तमाम लडक्या रसिकांचं आपण या मेगा फायनलमध्ये सहर्ष स्वागत करू. शेवटचे क्षण शेवटची मॅच या स्पर्धेमधली प्रत्येकाची मेहनत राहिली या स्पर्धेसाठी, कारण स्पर्धा भरवणं हे खाऊ नसतं आणि आज यशस्वीरित्या आपण बघतो या स्पर्धेचा समारोप होत असताना सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉलिंगसाठी आलाय रुपेश. 2 षटकांची मॅच, चला स्पीडअप करा. आज फार खुश असेल अंजरून संघ. फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केला या स्पर्धेच्या. जितो आहे जिते फिल्डिंग करते. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे. एक धाव मिळती आहे आणि एकच धाव मिळेल या बॉलवरती. चांगला बॉल बघायला मिळाला रुपेशचा. 1ने अकाउंट खुलं केलंय ते अंजरून संघाने या सामन्यामध्ये. मालिकेवरची इलेक्ट्रिक स्कूटी आपण बघतोय या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली. प्रथमतःच या विभागामध्ये या परिसरामध्ये आज एक खेळाडू ठरेल ज्याचं स्वप्न पूर्ण होईल. चांगला बॉल, यॉर्क लाईनचा बॉल. ऍक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस बॉल. मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले बघायला मिळाला. 2 बॉल डॉट. त्यामध्ये 1 धाव आली आहे अंजुरन संघासाठी. 2 ओव्हरची मॅच आहे. किमान 20-25 धावा बनवणं गरजेचं असेल, कारण अजिंक्य रसाल आणि ओमकार एक भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाज आहेत. आणि फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. संतोष जोरकरच्या बॅटमधून षटकार. मागच्या स्पर्धेमध्ये प्रथमतःच अंजुरून संघ हा टॉप 5 मध्ये गेला. त्यानंतर बघितला पण तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं आणि त्यानंतर संघ दुसऱ्या प्रतियोगिते म्हणजे सलगच्या 2 स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये जाणारा संघ ठरला. ही अभिमानाची बाब आहे आणि त्याहून आज संघ फायनल मध्ये खेळतोय. इथे आणखी एक चांगला फटका लॉंग ऑफला. फिल्डर दिला आहे डाऊन द बॉल आणि कॅच कंप्लीट केली आहे. फलंदाज संतोष जोरकर बाद. थँक्यू. स्लोअर वन होता. पिक देखील केला होता परंतु टायमिंग मिळालं नाही. एलिव्हेशन होतं आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल त्यांनी कंप्लीट केलाय. धाव फलक पोहोचले 7 वरती. पहिला धक्का लागले संतोष जोरकरच्या स्वरूपात. चेंडू संपले ते 4. अजूनही चेंडू बाकी ते 8 आणि किमान 8 बॉलवरती 16-17 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट उभं राहील ते अंजुरून संघाचं या सामन्यामध्ये. निखिल गेला बॅटिंग करण्यासाठी. स्वतः कॅप्टन आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल निखिलला. संतोष जोरकरने त्यांचं काम करून टाकलं. 3 चेंडूचा सामना केला. 1 षटकार आला. वेल बॅटिंग. हा जर मोठा फटका आला असता एक वेगळे चित्र बघायला मिळालं असतं. पाडव्या पाटणे निखिल. आता पाहूया आपण. एलिव्हेशन पुनश्च नाही आहे आणि आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू. सलगचे 2 विकेट्स मिळतात ते रुपेशला आणि ऑन हॅट्रिक आहे आता रुपेश. सगळ्यांचं मनापासून आभार. मंगेशजी तांडेल, हरिदासजी तांडेल, अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आणि ग्रामस्थ मंडळ जामरुंग या सगळ्या फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे.
कोणा एकाचं नाव आपण घेऊ शकत नाही. सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन होतं, सगळ्यांचाच हातभार होता, सगळ्यांचीच मदत होती संपूर्ण जांभरुण गावाची. त्या सगळ्यांचं मनापासून आभार. आमचे तिन्ही पंचांचे मनापासून प्रामुख्याने आभार. राजेश भोईर, संदीपजी गायकवाड, हरीश कराळे. चांगला बॉल, वेगवान बॉल. षटक संपलाय, पहिलं षटक संपलंय. धावफलक 7, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समिता तांडेलचं देखील मनापासून आभार. फार चांगली स्कोरिंग. संदेश पाटील, त्यानंतर सोमेश पाटील, राज जोशी, सार्थक तांडेल, सौरभ तांडेल या सगळ्यांचं मनापासून आभार. फार चांगली स्कोरिंग. KTC लाईव्हचं देखील मनापासून आभार. निशान सर्वे सर्वा KTC लाईव्ह, कॅमेरामॅन सगळे आमचे, सचिन मिरकुडे, धनंजय मिरकुडे, चैतन्य जाधव, श्रवण डायरे, या सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. या मैदानाचे मालक सुनील पाटील, रवींद्र पाटील, उमेश पाटील, राजेंद्रजी पाटील, या सगळ्यांचं मनापासून आपण आभार. पाटील बाबांचं हे भव्य दिव्य मैदान ज्याच्यावरती आपण ही स्पर्धा खेळतोय. रोहित आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचा षटक, फुलटॉस बॉल व्ही शेप मध्ये, डाऊन द बॉल. तिथे आहे फिल्डर लॉंग ऑनला. दुसरी धाव पाहिजे आणि आता कोणता फलंदाज बाद. पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे. सॉफ्ट सिग्नल अजिंक्य बाद आहे. पंच सांगतायत सॉफ्ट सिग्नल, परंतु चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. मनापासून आभार आपण व्यक्त करूया पहिल्या दिवसापासून समालोचकांचं. योगेश डोळेंना आपण आज ऐकला. 2 दिवस अजिंक्य बाद आहे, अजिंक्य बाद आहे. क्रॉसिंग झालीच नाही, अजिंक्य बाद आहे. थँक्यू. प्रशांत खांडेकर साहेबांकडून 1000चा कॅश प्राइज आहे. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत, काहीही घडू शकतं. सुमित देखील मारू शकतो. धावफलक पोहोचलाय 8 या आकड्यावरती. एक षटकार संतोष जोरकोच्या बॅटमधून हे वगळलं तर फक्त 2च धावा आल्यात. चांगला फटका. व्ही शेप मध्ये जास्तीत जास्त फटके खेळले जातात. लॉंग ऑफला बॉल, एकच धाव मिळती आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. धावफलक पोहोचलाय 9 या आकड्यावरती. शेवटची मॅच यासाठी केला होता अट्टास की शेवटचे दिस, शेवटची रात्र गोड व्हावी आणि प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेने, आणि म्हणूनच की काय ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. षडम पूल केलाय मिडविकीच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. सुमितला मिळेल ही सिंगल. सिंगलच्या सहाय्याने तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली आहे. राजेश भोईर तिथे आहेत, चेक करतील. या स्पर्धेमध्ये आपण बघतो इलेक्ट्रिक स्कूटी जी आम्हाला पुरस्कृत केली उत्तम शेठ कोळंबे साहेबांनी. त्यानंतर जी आम्हाला सायकल आहे ती प्रवीण शेठ बैलमारे आणि निलेशजी बाबरे यांनी पुरस्कृत केले. बरोबर समोर एक खेळाडूचं स्वप्न आज बाईक मिळवण्याचं पूर्ण होईल या स्पर्धेच्या निमित्तानं. भव्य दिव्य ट्रॉफीज, फर डिलिव्हरी आहे. DJ साहिलची साथ या स्पर्धेला लाभली. भरपूर चांगलं संगीत. विघ्नेश तांडेलची मेहनत, बाईंची मेहनत, आणि जर त्याच्यावरती जर बॉल आदळला तर 5000चा कॅश प्राइज आहे.
मायरा विक्रम पाटील यांच्या बॅनरवर लागला तरी 5,000 आहेत. समोर लागला तरी 500 आहेत. आणि बाईकला जर मारला चेंडू तर 3,000 भाविक तांडेल यांच्याकडून. आयोवा कॅच साठी शाखा प्रमुख युवा सेना विक्रम पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आयोवा कॅच साठी. आणि इथे आपण बघतोय 22ची धाव मिळती आहे, ती अंजरून संघाला धावफलक जाऊन पोहोचतोय. 12. डॉट बॉलची समाप्ती होती आणि षटक देखील संपलंय. 2 षटकं संपली, धावफलक पोहोचले ते एकूण 12 या कड्यावरती. 13चं टार्गेट आहे. जितू आई जिते टीम समोर. डीजे होऊन जाऊ दे एक चांगलं गाणं या स्पर्धेचं. बारा बॉल 13ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7. 12 बॉल 13 पाहिजेत. चला, जसा हा हे सत्र चालू राहील आपण सत्कार देखील करणार आहोत. ज्यांचा आवाज आपण ऐकला आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये ते योगेशजी डोळे. मी मंगेश तांडेल यांना विनंती करतो की आपण योगेश डोळे यांचा सन्मान करावा या व्यासपीठावरती. मंगेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपण योगेश डोळे यांचा सन्मान करावा. योगेश डोळे कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये ते असतात. मंगेश तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. राजेश भोईर देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत, ज्यांनी उत्तमरित्या तिन्ही दिवस पंचांची कामगिरी निभावली, ही स्पर्धा स्वतःच्या खांद्यावरती घेतली. ते राजेश भोईर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. जशी मॅच पुढे जाईल आपण एक एक सन्मान कव्हर करतोय. योगेश डोळे यांचा सन्मान केटीसी लाईव्ह. पहिलाच बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला. 12 बॉल 13चं समीकरण, आता 11 बॉल आणि 13ची गरज. सुरेश तांडेल यांचा देखील सन्मान, ज्यांनी आम्हाला चायची उत्तम व्यवस्था केली. चांगला बॉल होता. 10 बॉल आणि 11ची गरज, 12ची गरज.
आणि उद्या याच मैदानावरती जामरुंग प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय आणि ग्रुप ग्रामपंचायत जामरुंगचे विद्यमान सरपंच प्रशांतदा खांडेकर यांच्याकडून 15,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल त्यांच्याकडून. पुन्हा डॉट बॉल आलाय. 9 बॉल आणि 12चं समीकरण. 20 असते तर आणखी मजा आली असती, परंतु अजिंक्य फाईट बॅक करतोय या मॅच मध्ये. अजिंक्य रसाल स्वतःची ताकद सिद्ध करत असताना अजिंक्य या मॅच मध्ये. आणि इथं व्हाईट बॉलचा इशारा. सचिन तांडेल मला असं वाटतं सेकंड प्राइज देणार आहे 7,500चं, 7,777चं. विक्रम पाटील आम्हाला सांगतायत. षटकार बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. हरिदास तांडेल बॉल द्या. भेटला का? चला केटीसी लाईव्हचे सर्वा निशांत बागडे यांचा सन्मान आपण शेवटी करणार आहोत. डॉट बॉल आलाय. इथे चांगला फटका आहे ऑन साइडला. बॉल चौकारासाठी जातोय. 12 वरती 1 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जितू आई जिते संघाला. आणि स्टंपला कोणी हात लावू नका. उद्या आमची प्रीमियर लीग आहे. आजच आहे. सो तुम्ही कोणीही स्टंपला हात लावू नका, अन्यथा मग बक्षीस मधून 1,000 रुपये कपात केले जातील. नियम डेंजरस येते तिकडे. सामना जिंकला आहे तो जितू आई जिते संघाने आणि चॅम्पियन संघ ठरतोय. जिते रनरअप संघ ठरतोय तो अंजरून संघ. तुम्ही देखील फार चांगला खेळ केला आणि दोन्ही संघांचं मनापासून आपण कौतुक करू. आणि स्टंपला हात लावू नका प्लीज. स्टंपला हात लावू नका. हा इकडे आणून द्या, इकडे आणून द्या. धन्यवाद. पण बेल्स पण द्या तिकडे पंचांना. आणि या सामन्याचा